गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मुक्तलग चित्त मुक्तपै सर्वदा रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य हरिनाम छंदो तोडी भवकंदो नित्य नामानंदो जपे रया। श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आपण संत मुक्ताई हरिपाठातील पहिल्या अभंगाचा विचार पाहतोय। संत मुक्ताईचा समाधी सोहळा हा 725वा समाधी सोहळा म्हणून आपण याच्याकडे पाहतोय। आणि या समाधी सोहळ्यामध्ये वैशाख वद्य कृष्ण पक्षातील दशमी हा दिवस मुक्ताईचा समाधी सोहळ्याचा दिवस मानला जातो। आता या गेलेल्या वैशाख महिन्यापासून पुढच्या वर्षी 2021 वैशाख कृष्ण दशमी वद्य दशमी हा जो कालावधी 1 वर्षाचा आहे, हा 725वा समाधी सोहळ्याचा कालावधी आहे मुक्ताईचा। आणि त्यामुळे आपण मुक्ताईचं ताटी उघडा ज्ञानेश्वर हे प्रकरण पाहिलं। आता आपण हरिपाठ या ग्रंथाचा विचार पाहणार आहोत। मुक्ताईने हरिपाठ लिहिलेला आहे, जसा ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिला, एकनाथ महाराजांनी हरिपाठ लिहिला। प्रत्येक संतांचा हरिपाठ त्यांच्या त्यांच्या वाङ्मयामध्ये ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मुळात हरिपाठ शब्दाचं स्पष्टीकरण काय, याचा वेगवेगळा अर्थ पाहता येतो। त्यातला एक अर्थ असा आहे, हरिनाम पाठ इति हरिपाठ। हरीच्या नामाचा पाठ करणं, हरीच्या नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं, हरीचा नामाचा जयघोष करणं, याला हरिपाठ असं म्हटलं जातं। फक्त हरिपाठ ग्रंथामध्ये साखळी पद्धत ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। मग ते ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल, एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल, मुक्ताईचा हरिपाठ असेल, अन्य संतांचा हरिपाठ। हरिपाठ म्हटलं की अभंगाची रचना ही साखळी पद्धतीची असून या ग्रंथाचा विषय हरिनाम आहे। याचा विषय हरिनाम आहे, पण अधिकाराचा विचार केला तर अधिकार भिन्नता आहे। अधिकारी बदलला की विषय बदलला जातो, हे वाङ्मयामध्ये आपण नेहमी पाहतोय। उत्तम अधिकाऱ्याचा विषय, मध्यम अधिकाऱ्याचा विषय, कनिष्ठ अधिकाऱ्याचा विषय हे पाहत असताना उत्तम अधिकारी त्याचं ध्येय, त्याचं साध्य विचारात घेऊन त्याचा विचार मांडला जातो। मध्यम अधिकाऱ्याचं ध्येय, काही जण म्हणतील ध्येय सर्वांचं एकच आहे, मोक्षप्राप्ती, सर्व दुःखांची निवृत्ती, अज्ञानाचा नाश, परमानंदाची प्राप्ती, अनिष्ठाची निवृत्ती, ध्येय एकच आहे प्रत्येकाचं। मग उत्तम अधिकाऱ्याचं ध्येय तेच आहे, मध्यम अधिकाऱ्याचं ध्येय तेच आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याचं ध्येय तेच आहे। तर मग अधिकार भिन्नता का आली? अधिकाराचा वेगवेगळा विचार आपल्या समोर का मांडला गेला? ध्येय एक आहे, जायचं एका ठिकाणी, प्राप्तव्य एकच आहे, पण अधिकार बदलला की साधना बदलावी लागते। मोक्षप्राप्तीसाठी जायचंय म्हणून आम्ही देह तादात्म्याने जीवन जगणाऱ्या संसारी जीवाला, आसक्त जीवाला जर ज्ञान सांगायला लागलो तर चालेल का? काही जण म्हणतील मग ज्ञाना वाचून मोक्ष मिळणार आहे का? नाही, मला हे सांगायचंय, ज्ञानाचा अधिकार त्याच्याकडे येण्यासाठी शास्त्रानं त्याला वेगवेगळी साधना सांगितलेली आहे। शास्त्र सांगतं पहिल्यांदा तुम्ही अंतःकरणातला मल दोष घालवा, अंतःकरणातील विक्षेप दोष घालवा। मल विक्षेप गेल्यानंतर मग आवरणाचा विचार आपल्याला करायचा आहे। या 2 दोषाच्या नाशानंतर अज्ञानाचा विचार आपल्याला करायचा आहे।
म्हणजेच अज्ञान निवृत्तीसाठी, आवरण निवृत्तीसाठी ज्ञाना वाचून पर्याय नाही. वाचोनी ज्ञाने वीन एके, उपाय करिशी जितुके तिही गुंफिसे अधिके रुखी इये. ज्ञाना वाचून कितीही प्रयत्न केले तरी ते सगळे फोल ठरतात. ज्ञान हे एकमेव साधन आहे अज्ञान निवृत्तीसाठी. आवरणाच्या नाशासाठी ज्ञानाशिवाय आम्ही दुसरा पर्याय करू शकत नाही. अहो, आवरणाचे दोन प्रकार शास्त्रांनी सांगितले, असत्वापादक आवरण आणि अभानापादक आवरण. हे दोन प्रकार सांगितलेले असताना सुद्धा या दोन्ही आवरणाला निष्काम कर्म, निष्काम उपासना सांगितली नाही. नाहीतर एका आवरणाला ज्ञान आणि एका आवरणाला उपासना असं शास्त्रानं सांगितलं नाही. दोन्हीही आवरणाच्यासाठी ज्ञानच सांगितलं. त्या ज्ञानाचा फरक केला, बरोबर आहे. ज्ञानाची लक्षणं भिन्नतेनं मांडली. ज्ञानाचं वेगवेगळे लक्षण मांडत असताना असत्वापादक आवरणाच्या निवृत्तीसाठी परोक्ष ब्रह्मज्ञान सांगितलं आणि अभानापादक आवरणाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा विचार मांडला. या दोन ज्ञानामध्ये विचार पाहत असताना दोन आवरणाची निवृत्ती सांगितली, पण अज्ञान मात्र एकच आपल्या समोर मांडलं गेलं. या एकाच अज्ञानाचे दोन प्रकार आहेत. अज्ञान म्हणजे नेमकं काय? आवरण वेगळं ना अज्ञान वेगळं असा याचा अर्थ नव्हे. बघा, अज्ञान शब्दाचं मी नेहमी स्पष्टीकरण देत असतो. अधिक ज्ञान बरोबर अज्ञान. जे ज्ञानाला आवृत्त करतं, जे ज्ञानाला झाकतं, त्याला अज्ञान म्हटलं गेलं. ज्ञानाला, स्वरूपाला, अधिष्ठानाला, आधाराला जे झाकतं त्याला अज्ञान म्हणतात. मग झाकणं शब्दाला आवरण म्हटलं जातं. हे त्याच्यावर आवरण आहे, हा पडदा आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आवरण दोन प्रकारात मांडलं तरी त्याच्यासाठी साधन वेगळं सांगितलं नाही, ज्ञानच साधन सांगितलं. पण तरी सुद्धा अधिकार भिन्नतेच्या दृष्टीनं आपल्या समोर विषय बदलला गेला, साधना बदलली गेली. आणि म्हणूनच बघा, श्रवणामध्ये सुद्धा काही ठिकाणी सांगितलं, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरी 9वा अध्याय ज्ञानोबा राय लक्षणा मांडतात की श्रवण करा, पण कसं करा? एकाग्र चित्तानं श्रवण करा, अवधानपूर्वक श्रवण करा. पण तेच ज्ञानोबा राय 4थ्या अध्यायात श्रवणाचं काय लक्षण मांडतात? तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षु असे आयता श्रवणाची माझी. या श्रवणात आयता मोक्ष हे सांगायचंय. प्राप्तच आहे, प्राप्तव्याची प्राप्ती आहे. जे प्राप्तच आहे त्याची प्राप्ती करायची आहे. प्राप्ताची प्राप्ती करण्यासाठी साधन काय? श्रवण. पण या श्रवणाला मनाला मारायचं नाही. मनाचा मारू न करिता, मनाला मारायचं नाही. मग अवधान का द्यायचंय असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजेच इथं आपल्याला श्रवणामध्ये सुद्धा प्रकार पाडले गेले. सुरुवातीला सांगितलं जातं, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही श्रवणाला येऊन बसा. का बसा? ऐता मोक्ष म्हणून बसा. मोक्ष मिळणार आहे, सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती आहे म्हणून बसा. मग त्या श्रवणात काही मंडळी प्रश्न विचारतील की मग आमच्या मनाला, बुद्धीला काही ताण द्यावा लागतो का? नाही, काही करावं लागत नाही, फक्त बसा. त्याला श्रवण म्हणावं का? अहो, विचारसागर ग्रंथामध्ये श्रवणाचं चिंतन मांडत असताना असा विचार मांडलाय, तात्पर्य निश्चय को श्रवण कहे है. तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हटलेलं आहे. हा तात्पर्य निश्चय कशाने होतो? श्रुती षडलिंगाने. अहो, श्रुती षडलिंग समजून घ्यायला आम्हाला बराच काळ जाणार आहे. कळणं कठीण आहे, अवघड आहे, सहज शक्य नाही. पण एकीकडे सांगतात फक्त श्रवणाला बसा. असं का? म्हणजे जिथं श्रवणाचे सुद्धा आपल्याला अधिकार भिन्नतेनं प्रकार पाहावे लागतात, स्वीकारावे लागतात. विषय बदलला, प्राप्तव्य एकच आहे. जसं पंढरपूरला जायचंय
पंढरपूरला जाताना 2 चाकी गाडीने जावं, स्वतःच्या 4 चाकी गाडीने जावं, एसटी बसने जावं का विमानाने जावं, रेल्वेने जावं? पंढरपूरला जायचंय, साध्य एकच आहे, पण साधनेमध्ये भिन्नता आहे. मग साधनेमध्ये जी भिन्नता आपल्या समोर आली ती का आली? अधिकारावरून आली. साधनेची भिन्नता ही अधिकारावरून आपल्या समोर आली. एखादा शासकीय अशा क्षेत्रातला विभागातला एक मोठा व्यक्ती आणि तो जर पंढरपूरला निघाला, त्यांना आपण म्हणणार आहे का एसटी बसने जाऊ? ते एसटी बसने येणार नाही, ते विमानाने येतील. काही जण 4 चाकीमध्ये येतील. पण ज्यांना परवानगी नाही पण जायचंच आहे, ती मंडळी 2 चाकीनं आपण कुठून तरी जाऊ पंढरपूरला असा विचार करतील. अधिकार बदलला की साधन बदललं जातं. अधिकार बदलला, विषय बदलला जातो. प्रयोजन एकच आहे, फल एकच आहे. फलाचा विचार मांडत असताना मोक्षप्राप्ती हा विचार आपल्या समोर मांडला. तात्विक दृष्ट्या हा विचार आहे. मग या मोक्षप्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीचं सोडून द्या, शास्त्रानं भिन्नता मांडली. पूर्वमीमांसेचा विषय काय? साधन काय? उत्तर मीमांसेचा न्याय, वैशेषिक, सांख्य, योग या प्रत्येकानं आपापलं साधन मोक्षाच्या दृष्टीनं मांडलं. पण इथं चिंतन आहे, त्यांचा मोक्षही वेगळा आहे. त्यांनी मोक्षाचं लक्षण वेगळं केलेलं आहे. पण तरुण चला आपण वेदांताचा विचार करायला लागलो. यामध्ये एकच मोक्ष सांगितला, त्या मोक्षाकडे जाण्यासाठी साधन एक असावं का वेगवेगळं असावं? हा विचार आपला चालू आहे. कारण हरिपाठामध्ये मग तो ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल, संत मुक्ताईचा हरिपाठ असेल, अन्य संतांचा हरिपाठ, यात विषय एकच आहे, तो म्हणजे हरिनाम. हरिनामाला प्राधान्य देऊन हरिपाठ ग्रंथाची रचना मांडली. ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा हरिपाठ ही संकल्पना समोर आणली आणि मग हरिपाठातून काय सांगितलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा, हरीच्या नामस्मरणामध्ये काळ घालवा. हा विषय मांडत असताना, हरीच्या नामाचा विचार मांडत असताना अधिकार जरी बदलला तरी हरिनाम बदललं नाही. बघा ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगात अधिकारी सांगितला, तो कोणता आहे? 27 अभंगाचा अधिकारी कोण आहे? प्रत्येक अभंगाचा अधिकारी भिन्न भिन्न पाहायला मिळतो. मग अशी भिन्नता असताना विषय बदलावा का एकच ठेवावा? विषयाची भिन्नता असावी का एकच असावा? असाही विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. ज्ञानोबरायांनी हरिपाठात पहिल्याच अभंगात चिंतन मांडलं, तेने मुक्ती चारी साधी आल्या. 4 मुक्ती प्राप्त होणार आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. या 4 मुक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? देवाची द्वारी उभा क्षण भरे, तेने मुक्ती चारी साधी आल्या. देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहिल्यानंतर आम्हाला 4 मुक्ती मिळतील. मग इथं एक क्षण उभं राहायचंय, पण कुठं? देवाच्या द्वारात. याच्यावर चिंतन मांडलं जातं मोठ्या प्रमाणात. पण हे चिंतन मांडत असताना द्वार शब्दाचा अर्थ काही मंडळी ज्ञान असा घेतात. प्रत्येकानं या द्वार शब्दाचा अर्थ वेगवेगळा स्वीकारलाय. ज्ञानोबरायांना द्वार या शब्दातून काय सांगायचंय? आपल्याला हेच चिंतन स्वीकारावं लागतं की पूर्ण हरिपाठाचा जो विषय तोच द्वार शब्दाचा अर्थ आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. कारण ज्ञानोबराय हरिपाठातून 27 अभंगातून क्रमाने आपल्याला काय सांगतात? एकच सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग पहिल्या चरणामध्ये पहिल्याच अभंगात द्वार शब्दाने महाराजांना दुसऱ्या साधना सांगायच्या आहेत का? इतर साधनेचा निर्देश करायचा आहे का? ज्ञानोबरायांना ज्ञान सांगायचंय, सेवा सांगायची आहे, नरदेह सांगायचा आहे, श्रवण सांगायचंय का नाम सांगायचंय? द्वार शब्दातून
देवाची ये द्वारी, या द्वारामध्ये उभं राहा. मग ज्ञानरूपी द्वारात उभं राहा, सेवारूपी द्वारात उभं राहा, श्रवणरूपी द्वारात उभं राहा, नरदेहरूपी द्वारात उभं राहा, का नामरूपी द्वारात उभं राहा. द्वारामध्ये उभं राहायचंय बरोबर आहे, पण कोणत्या द्वारामध्ये उभं राहायचंय. मग उभं राहत असताना आपल्याला याचा विचार असा पाहता येणार आहे की ज्ञानोबारायांना या लक्षणा, या साधना हे विषय माहीत असले तरी हरिपाठाचा मुख्य विषय काय आहे तर हरिनाम आहे. आणि हरिनाम हा हरिपाठाचा विषय असल्यामुळे देवाची द्वारी या पदातून आपल्याला हरिनामच स्वीकारावं लागतं. मग काही मंडळी म्हणतील हरिनाम रूपी द्वाराने 4 मुक्ती मिळतात का. ठीक आहे, पहिल्या 3 मिळतील हो, पण 4थीचं काय, त्याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. पण उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.